वीरं स्वरूपं यदा वा कलत्रं तुला त्यांचे Yeah.
प्रश्न विचारतो तुम्हाला उभे राहा. पोट्टे म्हटले गुरुजी बसूनच राहतो फक्त विचार. आता पोट्टे नाही ऐकत मात्र विचारा गुरुजी. गुरुजीनं प्रश्न विचारला. खांबाड्यावरून नागपूरला जायला 100 रुपये तिकीट लागतं तर मी पोट्टे माझं वय किती आहे म्हणे. आता याचा वयाचा आणि तिकिटाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. खांबाड्यावरून नागपूरला जायला 100 रुपये तिकीट लागतं तर माझं वय किती? कोणाला काय माहिती याचं वय किती. पण एक मागच्या बेंचवर बसणार लईच कार्टून होतं ते कार्टून मागच बसत असतात मनोज भाऊ. हा त्याला माहित आहे मागून लवकर मागून उशिरा आलं की मागून लवकर येता येते. 1 नंबर 2 नंबर लागले की मागून लवकर जाता येते. त्याला माहित आहे म्हणून आमच्या बेंचवर. गुरुजी मी सांगतो गुरुजी. हा सांग. प्रश्न सांगा. खांबाड्यावरून नागपूरला जायला 100 रुपये लागतात गड्या तर माझं वय किती? म्हटलं गुरुजी तुमचं वय सांगू का? तुमचं वय 42 वर्षाचं. गुरुजी म्हणजे वा पट्ट्या काय गणित सोडवलं बरोबर तंत त्याचं वय 42 वर्षातच होतं. म्हटलं गड्या गणित बरोबर सोडलं तू पण रीत कोणची वापरली रे? रीत कळाली पाहिजे. गणितात कुठली वापरली? ते म्हटलं गुरुजी गंमत अशी आहे माझा घरी एक भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा आहे. माझ्यापेक्षा मोठा आहे. माझ्यापेक्षा मोठा आहे. हा सगळ्यात मोठा भाऊ मोठा आहे आणि त्याचं वय वर्ष 21 वर्षाचा आहे आणि तो म्हटले हा फ्लॅट आहे. वय वर्ष 21 पण डोक्याची अजिबात अक्कल नाही म्हटलं त्याला. हा फ्लॅट आहे. त्या आरती 21 दुनी तुम्ही फुल मिळाल ही रीत वापरली. माझा भाऊ हात मिळाला त्याचं वय वर्ष 21 आहे म्हणजे तुम्ही 42 वर्षाचं वय तुमचं तुम्ही फुल मिळाल. तुम्हाला अक्कलच नाही. हा ही काय गणित विचारण्याची पद्धत झाली? माझं वय किती? हा मास्तरला एवढा राग आला म्हणून का नालाय का मला फुल मिळाल म्हणून तुला का नालाय का म्हटले तू गुरुजी बोललो का? तुम्ही जसा प्रश्न विचारला तसं मी उत्तर दिलं. तुम्ही मला गंडवलं मी तुम्हाला गंडवलं. विचू लागले अरे बाबा संचिता वाचुनी घराभीती बँडवाल्याचा काय आता हे सुरू झालं. बँडवाल्याचं पोरग मस्त बँडवाल्या होता त्याला. बँडवाल्याचं पोरग होतं त्याला वाटलं आपण म्हातारं झालो का पण आपली परंपरा पुढे चालली पाहिजे म्हणून त्यानं काय केलं पोराला म्हणलं हे पिंड्या अभि पुंगी वाजवत झाली का वराची पुंगी वाजवत जा. लय नाचतात लोक पुंग्यावर आहे की नाही. सूत नारात लोकांना नाचायची एवढे पुंग्यावर नाचतात लोक. कपडे सुट्टे पर्यंत एका वाजवत जा पुंगी. पुंगीला लय डिमांड आहे म्हणे सध्या. भागवताला डिमांड नाही तेवढी पुंगीला डिमांड.
नाही तर पाय म्हणे बाजू भागवतात लोक राहत नाही पण पुंगी वाजून पाय लोक जमा झाल्याशिवाय राहत पुंगी वाजायचा जमा नाही आता पप्पा ज्याच्यासाठी जन्माला आलो का मी पुंगी वाजवायला पुंगी वाजवायला जन्माला अरे लेका वाजव परंपरा कोण चालवल लोक परंपरे करता काही करतात लेका परंपरा सांभाळली पाहिजे हा परंपरा सांभाळली पाहिजे हा? नाही नवीन मंदिर बांधता येत जुनं आहे त्याच्यात पूजा करत जा आहे की नाही? अरे वाजव वाजव ते म्हटले पप्पा आपले त्यांनी जमणार नाही म्हणजे नाही अजिबात जमणार नाही पुंगी वाजवायला डोक्यावर हात ठेवला विचार करत करत 4-5 मित्र गोळा झाले म्हटले का हो रामभाऊ काय झालं का झालं काय टेन्शन दिसतं राव तुम्हाला आधी तर चांगले होते तुम्ही महिन्याभराच्या अगोदर आता एकदम 8 दिवस झाले टेन्शन मध्ये दिसता तुम्ही काय झालं राव तुम्हाला ते म्हटलं अरे माझ्या घरच्या गड्याने लय समजून सांगून राहिलो पुंगी वाजव पण ते नाही म्हणते बऱ्या करायचं कसं काय म्हटलं एक काम करावं ते समचे म्हणून आले मग चिंता कशाला करता आम्ही येतो संध्याकाळी असं कसं पुंगी नाही वाजवत पाहून घेऊन असं कसं पुंगी नाही वाजवत 4-5 जण संध्याकाळी गेले 4-5 जण संध्याकाळी गेले ते आलं कॉलेजवरून त्याला दिसली ती मैफिल बसली त्याच्या ध्यानात आलं हे काहीतरी उद्योग करते वाटते त्यांच्या लक्षात आलं ते म्हणजे पिंड्या तिकडे काय ते 4-5 जणांनी बोलवलं ते पिंटे आलं याने विचार नाही केली पूछ नाही केली एकदम धरून खालीच पाडला याने घालायचं कोणाला म्हणजे वाजव पुंगी वाजव पुंगी वाजव ते म्हणे किती तोंडात टाकली नाही तोंडात फुपसली तरी फूक मारणं कोणाच्या हाती आहे याची हाती आहे फूक मारणं तुम्ही तोंडात घातली काय नोकीच्या अख्खी कोंबडी काय पण फूक मारणं पट्ट्याची आधी आहे जोपर्यंत फूक मारणार नाही तोपर्यंत पुंगी काही वाजणार तोपर्यंत पुंगी काही वाजणार नाही म्हणजे जबरदस्तीनं किती केली तरी मनात नसलं तरी पुंगी काही वाजत रामकृष्णानी म्हणा तरी लोक म्हणत त्याचे मुखी हरी म्हणून पतीला
धान्य होता गडे पाक, तीनही जसे एकत्रित आले असता